पुण्याच्या घोडेगाव इथल्या निवासी आदिवासी इंग्रजी माध्यम शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। विद्यार्थ्यांना नाश्त्यामध्ये दिल्या जाणाऱ्या दुधात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्यात। तर गेल्या 1.5 महिन्यांपूर्वी जेवणात अळ्या आढळल्या होत्या, मात्र आता दुधात सुद्धा अळ्या आढळल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। तर मुलांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याने संताप सुद्धा व्यक्त केला जातोय। या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना दूध वितरण केलं जातं त्या दुधामध्ये अळ्या सापडलेल्या आहेत आणि त्या अळ्या संपूर्ण प्रकल्पामध्ये जेवढे दूध प्रकल्पांतर्गत जेवढे आश्रमशाळा येतात त्या आश्रमशाळेमध्ये हे संगीत दूध वितरित केलं जातं। येत्या 6 तारखेला SFI पुणे जिल्हा म्हणून प्रकल्प कार्यावरती जे बेमुदत धरणे आंदोलन आपण करणार आहोत त्या आंदोलनामध्ये हा मुद्दा ऐरणीवर घेतला जाईल। जुनी पाकिटं बघितली तर त्यामध्ये अळ्या होत्या। तसंच नवीन पॅकेटमधले सुद्धा काही एक पॅकेट त्याच्यातलं ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये लहान अळ्या असल्याचे दिसून आले। आमचं वरिष्ठ कार्यालय जे आहे नाशिक आणि ठाण्याचं तिकडे आम्ही पाठवतोय। तसंच तिथले जे सॅम्पल तसेच 3 ते 4 शाळा ज्या आहेत आमच्या त्यांचे सॅम्पल आम्ही फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट आहे पुण्याचं त्यांच्याकडे आम्ही पाठवणार आहोत। अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून या दुधात चक्क अळ्या आढळलेल्या आहेत। आतापर्यंत त्यांच्या पोषण आहारामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आढळले होते। कधी बेडूक आढळतो, कधी साप आढळतो, कधी उंदीर आढळतो आणि आता तर चक्क दुधात सुद्धा अळ्या आढळलेल्या आहेत। त्यामुळे अशा प्रकारचं जर अन्न, अशा प्रकारचं जर दूध मुलांनी प्यायलं तर त्यांच्या आरोग्यावर किती परिणाम याचा होऊ शकतोय त्याचा अंदाज आपल्याला यातनं येऊ शकतोय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी हा खेळ का या सरकारनं चालवलेला आहे असा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे शासनाच्या या सगळ्या प्रकारासंदर्भात गांभीर्याने दखल घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आपण पाहतोय पुण्यातल्या घोडेगाव इथल्या आश्रमशाळेतला हा प्रकार आहे। विद्यार्थ्यांना जे दूध रोज दिलं जातं त्या दुधामध्ये अळ्या आढळून आल्या आहेत। त्यामुळे कित्येक दिवसांपासून हे पॅकेट्स या ठिकाणी येत असतील आणि त्याचा जर विद्यार्थ्यांना त्रास झाला तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार हाही प्रश्न इथे महत्त्वाचा आहे। दुधात चक्क जिवंत अळ्या आढळल्यामुळे विद्यार्थ्यांच्या या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार पुण्यातल्या घोडेगाव इथल्या आश्रमशाळेमध्ये समोर आलेला आहे। त्यामुळे आता प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि या प्रकारामध्ये ज्यांनी कुणी हे दूध आणि ज्यांना कुणाला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलंय त्याच्यावर कारवाई होणं ही तितकंच गरजेचं आहे। बरं झालं तुमच्या डोळ्यात एकतरी आहे।